सरकारी काम आणि 10 महिने थांब ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे। पण आता सरकारी काम लवकर करून घ्यायचं असेल तर खिसा गरम करावा लागतो, अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण लाच घेताना रंगेहात पकडले गेलेत। आता अशीच एक धक्कादायक घटना भिवंडी महानगरपालिकेत समोर आली आहे। भिवंडी महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोयर यांना तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी एकूण 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। यातील पहिला हप्ता म्हणून 2.5 लाख रुपये देण्यास सांगण्यात आले होते। याबाबत तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दाखल केली। पडताळणीनंतर पथकाने सापळा रचला आणि मंगळवारी सायंकाळी सुरेंद्र भोयर हे त्यांच्या कारमध्ये बसलेले असताना तक्रारदाराने 2.5 लाख रुपयांची रक्कम दिली। त्याच क्षणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत त्यांना रंगेहात अटक केली। या घटनेमुळे भिवंडी महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, भिवंडी।